मनीषच्या आईला ना अन्न टाकलेला अजिबात चालत नाही, किती जास्त झालं असलं ना तरी सुद्धा. म्हणजे वाया घालवायचं नाही. मी म्हंटल वाया घालवायचं नाही म्हणून खायचं. आपलं पोट काय डस्टबिन आहे का? पण नाही, टाकायचं नाही. कितीतरी लोक असतात तर त्यांना खायला मिळत नाही. मी म्हंटल आपण टाकूया नाही, आपण कोणाला तरी देऊया ना गरजू माणसाला. माझ्या आईकडे ना समजा अन्न उरलं तर आम्ही कोणाला तरी देऊन टाकतो, नाहीतर गल्लीतल्या कुत्र्याला देतो. तेवढंच पोट भरतं यार त्यांचं. पण नाही, त्यांना पटणार नाही. जान्हवी, माझ्या जागी जर तू असती तर तू काय केलं असतं? मुळात जितकी गरज आहे तितकं शिजवलं असतं. तोच तर प्रॉब्लेम आहे यार. मला अंदाजच येत नाही. मग माझ्या हातून एवढं होतं आणि मग मला वाचवायला ना मनीष खूप खातो बिचारा. हा पण जान्हवी, खरंच आहे, म्हणजे मनीष ना आजकाल जिजूची खूप चमचीगिरी करतो आणि सध्या ते मला ऐकायला अजिबात आवडत नाहीये. अगं, चमचेगिरी असं काही नाहीये. त्याला श्रीचं म्हणणं पटत असेल. आणि मुळात मनीषला तरी कुठे माहितीये मी प्रेग्नंट आहे? नाही माहितीये ना? नाही, मी नाही बोलले. पण जान्हवी, किती काळ लपून राहणार आहे? कधी ना कधी तरी कळणारच आहे. हे सगळं मला कळतंय गीता, पण मला आत्ता हे श्रीला कळायला नकोय. चेक पाठवून त्याने ऑलरेडी किंमत केली आहे माझी. आता आणखी नको. नाहीतर आता बाळाचा विषय काढून मी डिवोर्स टाळते असं वाटेल त्याला. पैशांनी माणसं विकत घेता येत नाही हे विसरलाय बहुतेक तो.